स्वागतम सुस्वागतम. पौ ॲड्स क्रिएशन सादर करीत आहे नवीन कोऱ्या मराठी गाण्यांचा एक बहारदार पण अनोखा प्रयोग. तुला पाहताना प्रयोग दुसरा. रसिको हो, मी विजया अभ्यंकर सर्व उपस्थितांचे मनापासून स्वागत करते. आमचे सहयोगी श्री संजय वानखेडे, मोहन भागवत व मुकुंद घाटे यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे श्री नरेंद्र जोग, मकरंद परचुरे व श्री सतीश मराठे यांचे स्वागत करावे. इथे उपस्थित बहुतेकांना पौ ॲड्स क्रिएशन हे नाव माहिती झाले आहे. आम्ही नवनवीन मराठी गाणी घेऊन येऊ इच्छितो. या आपल्या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व गाणी श्री केदार अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेली नवीन गाणी आहेत. आमचा हा दुसरा प्रयोग आहे. प्रयोग हो, प्रयोगच, कारण संगीतकार नवीन, गाणी नवीन, बरेचसे गायकही नवीन, म्हणून प्रयोगच. आजच्या प्रयोगाचे प्रायोजकत्व सर्वश्री शेंडे, साठे, पवार, सहस्रबुद्धे, मुन्शी, पटवर्धन यांनी स्वीकारले आहे. आजच्या प्रयोगासाठी आमच्या गायक वृंदाने कसून सराव केला आहे. त्यामुळे आपल्याला हा प्रयोग आवडेल याची खात्री वाटते. पहिल्या प्रयोगात सादर झालेली काही निवडक गाणी सोडल्यास बाकी सर्व गाणी आपल्यासमोर प्रथमच सादर होणार आहेत. इथून पुढे निवेदनाची जबाबदारी डॉक्टर अच्युत देशपांडे पार पाडतील. डॉक्टर अच्युत हे भौतिकशास्त्रातील नामवंत संशोधक असून आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांच्याबरोबर प्रदीर्घ चर्चा करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. तर स्वागत करूया डॉक्टर अच्युत देशपांडे यांचे. नमस्कार. आपल्या सर्वांचं या आजच्या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाची सुरुवात ही श्री गणेशाने होत असते. या अनोख्या प्रयोगाचे पहिले गीत म्हणजे श्री गणेशा भालचंद्र साठे यांच्या गजानन स्तुतीने सुरुवात करीत आहोत. केदार, भालचंद्र आणि सहकारी यांच्या स्वरात ऐकूया. गजानन तुझी मोरेश्वर ही तुझा. गजानन तुझी मोरेश्वर ही तुझा. बुद्धिदेव तुझी तूच एकदंता. तूच एकदंता. गजानन तुझी मोरेश्वर ही तुझा. बुद्धिदेव तुझी तूच एकदंता. तूच एकदंता. गजानन तुझी. बालक तुम्ही हो शिव पार्वतीचा उल्लेख तुमचा लंबोदरा. बालक तुम्ही हो शिव पार्वतीचा उल्लेख तुमचा लंबोदरा. आवडतो खूप मोदक तुम्हाला प्रसाद चविला वक्रतुंडा. प्रसाद चविला वक्रतुंडा. गजानन तुझी मोरेश्वर ही तुझा. बुद्धिदेव तुझी तूच एकदंता.
कदंता गजानन तुझी अंकुश परशु वाहन करुणी उंदीर धरुणी विनायका अंकुश परशु वाहन करुणी उंदीर धरुणी विनायका आराधना केली तुमची हो देवा गणेश देवा विनायका गणेश देवा उमापुत्रा गजानन तुझी मोरेश्वर ही तूच बुद्धिदेव तुझी तूच एकदंता तूच एकदंता गजानन तुझी तूच सुख करता तूच दुःख हरता तूच सुख करता तूच दुःख हरता आहे विघ्नहर्ता मोरया मोरया तू मोरया मोरया तू गजानन तुझी मोरेश्वर ही तूच बुद्धिदेव तुझी तूच एकदंता तूच एकदंता तूच एकदंता विघ्नहर्त्याच्या स्तुतीने सुरुवात तर फारच सुंदर झाली आहे. गुरुकृपा असेल तर कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाता येतं याची पक्की खात्री असलेले कविराज वसंत विनायक कुलकर्णी आपल्या गुरुचे गुण गाण्याची परवानगी आपल्या गुरुलाच मागत आहेत. घेऊन येत आहेत दीप्ती मुंजे. गुरुवरा देई मला वरदान भावभक्तीने मुक्त गाऊ दे तव कीर्तीचे गान. ऐकूया दीप्ती मुंजे यांना. देई मला वरदान प्रभुवरा देई मला वरदान गुरुवरा देई मला वरदान प्रभुवरा देई मला वरदान. तुझ्या कृपेने वाहे वारा तुझ्या कृपेने वाहे वारा कोसळती जलधारा कोसळती जलधारा. तुझ्या कृपे विण न चहाले रे वृक्षाचे ही पान प्रभुवरा देई मला वरदान गुरुवरा. तव कृपेने रवी प्रकाशे चंद्र चांदणे शीतल भासे. तव कृपेने
जप तप साधन तेही नुमजे भाव भक्तीने मुक्त गाऊ दे तव कीर्तीचे गान प्रभुवरा दे मला वरदान गुरुवरा दे मला वरदान प्रभुवरा दे मला वरदान. रसिक हो, आपल्या सगळ्या कलाकारांना एक प्रकारची भूक असते आणि ती भूक असते आपल्या टाळ्यांची. तेव्हा टाळ्या जोरदार होऊ द्या आणि होऊ देत राहा. आपल्या कलाकारांची भूक भागवत राहा. गुरुस्तवनानंतर आपण आता पुढची रचना घेऊन येतो आहेत मेधा रेखडे यांची. त्यांनी माहूरगडावरील रेणुका देवीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. आपल्यापैकी अनेकांची कुलदेवता असलेली रेणुका देवी आणि माहूरगड आपल्या डोळ्यासमोर उभे राहतील याची खात्री आहे. हे गीत घेऊन येत आहेत पौर्णिमा अभ्यंकर. आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली तिच्या पैंजणांच्या नादाने सारी सृष्टी ही भारावली. ऐकूयात पौर्णिमा यांना. शकुनांच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली तिच्या पैंजणाच्या नादाने सृष्टी ही भारावली सारी सृष्टी ही भारावली. आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली. करी माहूर गडी वास दिवट्या घेऊन नाचती दास करी माहूर गडी वास दिवट्या घेऊन नाचती दास दिव्य शृंगार तिने केला दर्शने जीव आनंदला दर्शने जीव आनंदला. हो आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली. गळा जाई जुईच्या माळा भाळी कुंकवाचा टिळा गळा जाई जुईच्या माळा भाळी कुंकवाचा टिळा नयनी माखले काजळा मुखी तांबूल तो भरला मुखी तांबूल तो भरला. हो आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली. पूजा बांधिली मातेची ओटी अर्पिली चरणाशी पूजा बांधिली मातेची ओटी अर्पिली चरणाशी गवडी बांधली वैराग्याची इच्छा देशी कल्पत्रुमा इच्छा देशी कल्पत्रुमा. हो आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली. आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली शुभ शकुनांच्या पाऊली शुभ शकुनांच्या पाऊली. धन्यवाद पौर्णिमा. साक्षात माहूरगडाच्या दर्शनानंतर आपण आता भालचंद्र साठे यांचं भक्तिगीत ऐकणार आहोत. यात त्यांनी एका विठ्ठल भक्ताच्या भावविभोर अवस्थेचं वर्णन केलं आहे. त्यांची ही भक्ती रसाने ओथंबलेली रचना घेऊन येत आहेत किशोर उपगणलावा. विठुराया तूच आवडी मजला पाहतो तुझला भक्ती तरे. ऐकूया किशोर यांना.
विठुराया तूच आवडी मजला, विठुराया तूच आवडी मजला, पाहतो तुझला भक्ती तरे, काय तुझे रूप, काय तुझे रूप आठवले मला, नमन तुझला करीतो रे, तुझी किती माया, तुझी किती माया, तुझी किती माया, माया तुझी किती माया, तुझी किती माया, मनोभाव से लाभ घेती कैसे अनेक रे, भक्ती भावे पूजा, भक्ती भावे पूजा तुझी करीतो रे, तुलाच स्मरतो विठ्ठल रे, एकादशी वारी, एकादशी वारी, एकादशी वारी, वारी एकादशी वारी, गावी तुझ्या येती गायन करीती अभंग रे, तुझ्या नामाचाच, तुझ्या नामाचाच जय घोष करी, विठ्ठल 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 विठ्ठल, तुझ्या नामाचाच जय घोष करी, भक्तवार करी पंढरी रे, विठुराय तूच, विठुराय तूच, विठुराय तूच. फारच छान. आत्ताच ऐकलेल्या भक्तिगीतानंतर आपण पुढच्या गाण्याकडे वळतोय. हे एक प्रेमगीत आहे आणि हे आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक गीत देखील आहे. या गीतातून कवी अद्वैत अभ्यंकर यांनी व्यक्त केलेला प्रेमातील समर्पण भाव नक्कीच आपल्या काळजाचा ठावा घेईल यात शंका नाही. तर ऐकूया श्रद्धा यांच्या आवाजात, तुला पाहताना वेळ थांबून जावा, न पृथ्वी फिरावी न दिवस सरावा. ऐकूया श्रद्धा यांना. तुला पाहताना वेळ थांबून जावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा, न पृथ्वी फिरावी न दिवस सरावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. तुझे बोलणे तुझे हसणे ग, त्याहून मोहक तुझे लाजणे ग. तुझा हासरा चेहरा मनी गोंदवावा, तुला पाहताना वेळ थांबून
माझ्याच वाटी तुझ्या मिठीतील स्वर्ग पुन्हा अनुभवावा तुला पाहताना वेळ थांबून जावा तुझ्या सोबतीने आयुष्य घालवावे तुझ्याच मिठीत येऊन देह ठेवावा तुला पाहताना वेळ संपून जावा तुला पाहताना वेळ संपून जावा संपून जावा वेळ संपून जावा अप्रतिम. खरंच वेळ थांबून जावा असं आपल्याला वाटत असेल की हे गाणं सुरूच राहावं आणि आपण ऐकत राहावं. खूपच छान. आता आपण इथनं पुढे वळूया. प्रेमाची अभिव्यक्ती तर झाली, आता त्या पुढचं पाऊल पडतं संसारामध्ये. कवयित्री शालिनी कुकडे यांच्या या गीतातून नव्याने संसारात पदार्पण केलेले युगल एकमेकांना हातामध्ये हात आणि जीवनभर साथ राहू दे अशी साथ घालत आहे. तर ऐकूया केदार आणि हर्षदा यांना. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे, जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. ऐकूया केदार आणि हर्षदा यांना. साजणी साजना साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. जीवनामध्ये तुझी साथ राहू दे जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. प्रीत फुलांची बरसात राहू दे. चांदण्यांचे हात तुझे गळ्यामध्ये राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. बेधुंद मदमस्त रात राहू दे. आठव माझी हृदयात राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. सुख स्वप्नांची पहाट राहू दे. अमृताची गोडी संसारात राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे.
जीवनामध्ये तुझी साथ राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. स्नेहाची प्रेम ज्योत अंतरात राहू दे. स्नेहाची प्रेम ज्योत अंतरात राहू दे. सुगंध प्रीतीचा जीवनात राहू दे. साजणी हातामध्ये तुझा हात राहू दे. साजणी साजणा साजणी साजणा हातामध्ये तुझा हात राहू दे. हातामध्ये तुझा हात राहू दे. हातामध्ये तुझा हात राहू दे. वा वा, सुंदर. आता ऐकूया महाराष्ट्राची ओळख असलेली लावणी. लावण्य म्हणजे सौंदर्य, त्याचे वर्णन करणारी ही लावणी. लावण्यवती लावणी, शृंगार रसाचा आविष्कार असलेली लावणी. या लावणीचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे फडावरची लावणी, या सादरीकरण, नृत्याविष्कार, शृंगार याला महत्त्व दिले जाते. दुसरी असते बैठकीची लावणी, म्हणजेच आशय प्रधान. यात काव्यातील आशय, भावना यांना महत्त्व दिले जाते. भजन, प्रेमगीत हे प्रकार हाताळणाऱ्या संगीतकार केदार अभ्यंकर यांना या लावणीने आकर्षित केले नसले तरच नवल. तर आता आपण ऐकणार आहोत कवी शिरीष मुंजी यांची बैठकीची लावणी. त्यांनी या लावणीतून एका विरहिणी लावण्यवतीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुंदर स्वर आहे श्रद्धाचा. नका हो लावू माया राया, आतुरले मन चाहुल तुमची ऐकाया. तर ऐकूया श्रद्धा यांना. नका हो लावू माया राया, नका हो लावू माया राया, आतुरले मन चाहुल तुमची ऐकाया, आतुरले मन चाहुल तुमची ऐकाया. नका हो लावू माया राया.
पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. रसिक हो, आपण आता अजून एक लावणी ऐकणार आहोत. मात्र ही लावणी आहे पुरुषाच्या आवाजात. पुरुषांच्या आवाजातील लावण्या तशा फार कमी ऐकायला मिळतात. कवी कृवी दातार यांनी एका सौंदर्यवतीचे वर्णन केले आहे या लावणीतून. ऐकूया केदार यांच्या ठसकेबाज स्वरात ही लावणी. नाकात नथनी, भांगात बिंदी, हातात कंकण किणकिणले, पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझं धकलं थकले. ऐकूया केदार यांना. एक उल्लेख करू इच्छितो, ही लावणी लिहिणारी व्यक्ती सध्या 92 वर्षाची आहे. आपले जे तबला नवाज आहेत मिलिंद दातार, त्यांचे वडील आहेत. नाकात नथनी, नाकात नथनी, भांगात बिंदी, हातात कंकण किणकिणले. नाकात नथनी, भांगात बिंदी, हातात कंकण किणकिणले, पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझ धक धकले. केसात गजरा, ज्वानीत नखरा, केसात गजरा, ज्वानीत नखरा, मदनाचे बाण सटपटले. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझ धक धकले. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझ धक धकले. डोळ्यात काजळ आणि ते भोबळ, डोळ्यात काजळ आणि ते भोबळ, कानात दूर लटलटले. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझ धक धकले. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझ धक धकले. तोऱ्यात ऐसी, होय होय, तोऱ्यात ऐसी कुठे गजाशी, तोऱ्यात ऐसी कुठे गजाशी, पायात पैंजण ऋणझुणले. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझ धक धकले. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझ धक धकले. गालावरला शालीन साज, खरंय बुवा, गालावरलाज शालीन साज, डोळे बिचारे भिर भिरले. पाहून ग तुला लवला डोळा, पाहून ग तुला लवला डोळा, पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझ धक धकले. टाकला कटाक्ष, होय बा खरंय, टाकला कटाक्ष इतुकीच साक्ष, टाकला कटाक्ष इतुकीच साक्ष, तरी का ओठ हुळहुळले. पाहून ग तुला लवला डोळा, काळीज माझे धक धकले. पाहून ग तुला लवला डोळा,
काळीज माझ धकधकलय काळीज माझ काळीज माझ काळीज माझ धकधकलय. वा वा, खूपच छान. या ठसकेबाज लावणीनंतर आपण एका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेकडे वळतो आहोत. कवयित्री आहेत शालिनी कुकडे. कान्हा आणि बासरी यांचं नातं अतूट आहे. तसंच कान्हा आणि राधा यांचंही नातं अतूटच आहे. पण या तिन्ही नात्यांचं वेगळेपण विशद करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना घेऊन येत आहेत भालचंद्र साठे. हट्ट तुझा पुरवू कसा मी राधिके, ओट ठेवता बासरी लाजते. ऐकूया भालचंद्र यांना. हट्ट तुझा पूर्व कसा मी राधिके, ओठ ठेवता बासरी ही लाजते. हट्ट तुझा पूर्व कसा मी राधिके, ओठ ठेवता बासरी ही लाजते. हट्ट तुझा पूर्व कसा मी राधिके, ओठ ठेवता बासरी ही लाजते. बासरी ही लाजते. बासरी हाती घेता ती लाजते. कान्हा माझा मी कान्हाची असे म्हणते. बासरी हाती घेता ती लाजते. कान्हा माझा मी कान्हाची असे म्हणते. कान्हाचे मजवरी प्रेम ती म्हणते. कसा वाजवू बासरी मी राधिके, बासरी मी राधिके. ओठ ठेवता बासरी ही लाजते. बासरी ही लाजते. माझ्या हृदयात मूर्ती तुझी वसते. साध तुझी राधिके हृदय भिडते. तुला बघता चांदणे ही ते जाळते. तू येता यामिनी झंकारते. तू येता यामिनी झंकारते. ओठ ठेवता बासरी ही लाजते. बासरी ही लाजते. राधा न्याहाळते यमुना लहरी. चंद्रिका नभी लक्ष ज्योती लावते. बासरी ही काया माझी असते. राधिके मी तुझा तू माझी असते. ओठ ठेवता बासरी ही लाजते. बासरी ही लाजते. हट्ट तुझा पूर्व कसा मी राधिके, ओठ ठेवता बासरी ही लाजते. बासरी ही लाजते. बासरी ही लाजते. फारच छान. आता आपण पुढच्या एका प्रेमगीताकडे वळतो आहोत. मनाने एकरूप झालेल्या प्रियकर प्रेयसीच्या मनातील शब्दातीत भावना अतिशय तरल शब्दात कवी कृवी दातार यांनी व्यक्त केल्या आहेत. गात आहेत केदार आणि श्रद्धा. मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझं कळले. सखी रात राणी ग फुलते वाऱ्यास जसे हे कळले. ऐकूया केदार आणि श्रद्धा यांनी. म्हटले ते सांग कसे तुझं कळले. सखी रात राणी ग फुलते वाऱ्यास
जसे कळले. मी मनात काही म्हटले ते सांग कसे तुझ कळले. सखी रात राणी ग फुलते वाऱ्यास जसे कळले. अवचित हा पाऊस आला, अवचित हा पाऊस आला, शिडकाव फुलावर झाला. मनी प्रीती बीज जे रुजले ते सांग कसे तुझ कळले. मनी प्रीती बीज जे रुजले ते सांग कसे तुझ कळले. गगनात सूर्य जव येई, गगनात सूर्य जव येई, उगवती गुलाबी होई. त्या प्राचीने मज कथिले तू मनात जे जे म्हटले. त्या प्राचीने मज कथिले तू मनात जे जे म्हटले. हे पुरे दाखले सारे, हे पुरे दाखले सारे, राहू दे काव्यात तारे. मी मनात गुणगुणलेले ते सांग कसे तुझ कळले. मी मनात गुणगुणलेले ते सांग कसे तुझ कळले. सखी द्वैत नामुळी उरले, सखी द्वैत नामुळी उरले. सखी द्वैत नामुळी उरले, सखी द्वैत नामुळी उरले. अद्वैत कमल हे उमले तू मनात जे जे म्हटले. मम हृदयाने मज कथिले तू मनात जे जे म्हटले. ते हृदयाने मज कथिले. मी मनात काही म्हटले तू मनात जे जे म्हटले. मी मनात काही म्हटले. तू मनात जे जे म्हटले. मम हृदयाने मज कथिले. मम हृदयाने मज कथिले. मम हृदयाने मज कथिले. वा, फारच छान. रसिक हो, मनात गुणगुणलेले देखील जोडीदाराला कळावे हे कवी मनच अनुभवू शकतो. प्रत्यक्षातला अनुभव मात्र वेगळाच असतो, नाही का? आता आपण घेऊन येत आहोत कवयित्री संजीवनी गोळे यांचं गीत. आपल्या संसारात आकंठ बुडालेल्या स्त्रीची तिच्या माहेरची खुशाली जाणून घेण्यासाठी होणारी तगमग या गीतातून व्यक्त झाली आहे. माहेरची खुशाली विचारायला पाठवलेल्या नाकव्याला ती आठवणीने सांगते की माहेरी फक्त माझे सुख सांग, चिंता मात्र अजिबात सांगू नकोस. तर ऐकूया गौरीच्या आवाजात हळू चालव नाकवा हुडी, फुलने जपून माहेरी जा सुगंधाची कर पखरण. ऐकूया गौरी यांना.
भरून येती माझे डोळे, भेट कधी होईल रे, हळू चालव नखवा होडी. माहेरच्या सुखासाठी मन जरी कालवला, नाखव्या तू भेटून ये रे, एवढ मला पुरेला, एवढ मला पुरेला. हळू चालव नखवा होडी, फुलाने जपून माहेरी जा सुगंधाची गर पखरण. माहेरी जा सुगंधाची गर पखरण. माहेरी जा सुगंधाची गर पखरण. वा, छान. गौरीच्या ह्या गाण्याने इथे उपस्थित महिला वर्ग मनाने नक्कीच माहेरी जाऊन आला असेल. यानंतर घेऊन येत आहेत उज्ज्वलाताई अंधारे यांचे गीत. त्यांनी प्रौढ वयात बऱ्याच वर्षांनी पुन्हा भेटलेल्या प्रेमी युगलाचे संसाराचे नवीन डाव मांडण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे ही मनीषा व्यक्त केली आहे. भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील स्वप्न या दोन्हींचे सुंदर वर्णन करून उज्ज्वलाताई आपल्या समोर स्वप्नांचा गाव उभा करतात. तर ऐकूया केदार आणि वैशाली यांच्या स्वरात. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चाले नाव, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. ऐकूया केदार आणि वैशाली यांना. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चालेना, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चालेना, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. मोजित होतो नभी चांदण्या, चंद्रगोल जैसा. मोजित होतो नभी चांदण्या, चंद्रगोल जैसा. जलाशयाच्या वर प्रतिबिंबित त्या दिसतसे तैसा. ओढ तुझी ग पुन्हा लागली, ओढ तुझी ग पुन्हा लागली, ना लागे मजथा. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. बसत होते पाय टाकुनी, बसत होते पाय टाकुनी, थंडगार त्या जळी खेळत होते
स्वप्नांचा गाव. तुझाच होता रम्य स्पर्श अन तिथल्या त्या एकांती. तुझाच होता रम्य स्पर्श अन तिथल्या त्या एकांती. बळे कवळुनी पाहून मध्ये किती रंगल्या राती. नयनांमध्ये तुझ्याही होता, नयनांमध्ये तुझ्याही होता तो प्रेमाचा गाव. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. तुझ्यासोबत पुनरपि आता स्वप्न तेच पाहते. तुझ्यासोबत पुनरपि आता स्वप्न तेच पाहते. होशील ना रे राजा माझा चित्रमणी रेखते. राणे मी तर तुझी खरे ना, राणे मी तर तुझी खरे ना. मांडूया रे डाव. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चालेना. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. फारच छान. स्वप्नामध्ये बऱ्यापैकी मन रमतं नाही का? आता आपण स्वप्नांच्या गावातून मात्र बाहेर पडणार आहोत आणि एका वस्तीतला फेरफटका मारणार आहोत. कवयित्री आशा पांडे यांची ही रचना आहे. त्यांनी या गीतातून अन्यायाच्या विरोधात पेटून उठलेल्या तरुणींच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गात आहेत श्रद्धा आणि गौरी. घुमवीत मी निघाले, जो झोपला तयाला उठवीत मी निघाले. ऐकूया गौरी आणि श्रद्धा यांना. वस्ती मधून गाणे घुमवीत मी निघाले, जो झोपला तयाला उठवीत मी निघाले. वस्ती मधून गाणे घुमवीत मी निघाले, जो झोपला तयाला उठवीत मी निघाले. सामान्य सोसती का जगती मुकाट सारे, संघर्ष बीज येथे फुलवीत मी निघाले. वस्ती मधून गाणे घुमवीत मी निघाले, जो झोपला तयाला उठवीत मी निघाले.
कशा समान तिचे मोठी प्रचंड शक्ती मस्ती सहित यांच्या जिरवीत मी निघाले वस्ती मधून गाणे घुमवीत मी निघाले जो झोपला दयाला उठवीत मी निघाले वाटे उजेड खोटा अंधारही खराना साऱ्या प्रशस्त वाटा तुडवीत मी निघाले जो झोपला दयाला उठवीत मी निघाले वस्ती मधून गाणे घुमवीत मी निघाले माणूस पूर्ण खोटा त्यालाच हाल खोटा हा लेख काळीमेचा लपवीत मी निघाले वस्ती मधून गाणे घुमवीत मी निघाले जो झोपला दयाला उठवीत मी निघाले जो झोपला दयाला उठवीत मी निघाले उठवीत मी निघाले उठवीत मी निघाले आता आपण एका गझल या प्रकाराकडे वळतो आहोत. कवयित्री उज्ज्वला अंधारे यांच्या समर्थ लेखणीतून आलेली ही गझल सहचराच्या आगळ्या वेगळ्या प्रेमालाही सामोरं जाण्याची क्षमता सहचारिणीमध्ये असते. त्या निसर्गदत्त क्षमतेची जाणीवच जणू ही शुक्राची चांदणी करून देते आहे. ऐकूया सतीश बल्लाळ यांना. शृंगाराची रीत आगळी आहे सजनाची आवरी घे तू नीद सांगते चांदणी शुक्राची शृंगाराची रीत आगळी मधुघट घेऊन येईल निश्चित तुझिया दाराशी भाग्यवती तू तुझ्या पदी मग सौख्याच्या राशी उन्मादाने कवळीत तुझला कवळीत तुझला चुंबिल भाळाची आवरी गे तू नीद सांगते चांदणी शुक्राची शृंगाराची रीत आगळी अधर तुझ्याहून अधीर जाहला अधर तुझ्याहून अधीर जाहला तुझिया मिलनासी स्वप्नी बघितली राणी तू तर दर्पणात कैसी नववधूस तो आणि महाली नववधूस तो आणि महाली न्याहाळी एकांती आवरी गे तू नीद सांगते चांदणी शुक्राची शृंगाराची रीत आगळी
तप्तगात्रे तप्त ही काया तुझिया सजनाची तृप्त भावन तृप्त समाधी चढत्या रात्रीची सौख्य स्वामिनी राही सर्वदा सौख्य स्वामिनी राही सर्वदा आता तू त्याची आवरी गे तू नीज सांगते चांदणी शुक्राची चांदणी शुक्राची चांदणी शुक्राची. फारच छान. रसिक हो, यानंतर घेऊन येत आहोत कवयित्री किरण संगवई यांची रचना. आपल्या कवितेतून त्यांनी विवेकाचे महत्त्व विशद केले आहे. विवेकाचे भान असेल तर माणसाला कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाता येतं, हेच त्या कवितेतून ते सांगतात. तर ऐकूया केदार अभ्यंकर यांना. क्षण काही ते कोमल हळवे विवेकानी पेलून नेले, परंतु काही पेलायला बळ माझे ते उणेच पडले. ऐकूया केदार यांना. क्षण काही ते कोमल हळवे विवेकाने पेलून नेले, क्षण काही ते कोमल हळवे विवेकाने पेलून नेले, क्षण काही ते कोमल हळवे विवेकाने पेलून नेले, काही परंतु पेलायाला बळ माझे ते उणेच पडले, बळ माझे ते उणेच पडले, क्षण काही ते कोमल हळवे. विचार करता गतवर्षांचा, विचार करता गतवर्षांचा आलेख समोरी विधी लिखिताचा, विचार करता गतवर्षांचा आलेख समोरी विधी लिखिताचा, अटी तटीचे यत्न नियतीला थोपविण्याला उणेच पडले, थोपविण्याला उणेच पडले, क्षण काही ते कोमल हळवे. लहान असता अबोध मनते, लहान असता अबोध मनते, मऊ रेशमी वस्त्र गुंफिते, लहान असता अबोध मनते, मऊ रेशमी वस्त्र गुंफिते,
एकच धागा त्यात सुखाचा, एकच धागा त्यात सुखाचा, उमजण्यास ते उणेच पडले, उमजण्यास ते उणेच पडले, क्षण काही ते कोमल हळवे. क्षण काही ते कोमल हळवे, विवेकाने पेलून नेले काही, परंतु पेलायाला बळ माझे ते उणेच पडले, बळ माझे ते उणेच पडले, बळ माझे ते उणेच पडले. वाह, फारच छान. हळव्या क्षणांचा विवेकाशी संबंध अतिशय सुंदरपणे मांडला गेलेला आहे. आता आपण पुढच्या गाण्याकडे वळतो आहोत. ही रचना आहे नीता अवचट यांची. मनात अनेक भावना दाटून आलेल्या असताना येणाऱ्या विचारांचा झालेला गुंता सोडवताना मनाला होणाऱ्या वेदना त्यांनी या गीतातून व्यक्त केल्या आहेत. ऐकूया हर्षदाच्या आवाजात. कल्लोळ भावनांचा करीतो अंतरी कोलाहल, गुंता विचारांचा मनास करीतो उगाच विव्हळ. ऐकूया हर्षदा यांना. कल्लोळ भावनांचा करीतो अंतरी कोलाहल, कल्लोळ भावनांचा करीतो अंतरी कोलाहल, गुंता विचारांचा मनास करीतो उगाच विव्हळ, गुंता विचारांचा मनास करीतो उगाच विव्हळ, परी तुझला कळावे मन माझे आहे निर्मळ, परी तुझला कळावे मन माझे आहे निर्मळ, कल्लोळ भावनांचा. ओझे आसवांचे पेलताना सोडले, प्रेम बंधाचे किनारे नकोत स्वप्न गुलाबी, नकोत मोर पिसारे, परी तुझला कळावे मौनाचे इशारे, कल्लोळ भावनांचा. एक कवळसा विश्वासाचा ठेविला हृदयी साचा, बंद करुनी नाही दिशा, मी अंतर्मुख माझ्या कोशा, मी अंतर्मुख माझ्या कोशात, परी तुझला कळावे भाव माझे हुंदक्यात, कल्लोळ भावनांचा. कल्लोळ भावनांचा मना
सुंदर, मनातला कल्लोळ अतिशय समर्पक शब्दामध्ये व्यक्त केला आहे. आता आपलं तसं मराठी गाण्यांचा कार्यक्रम, पण त्याच्यामध्ये एक हिंदी रचना आपण ऐकणार आहोत. आशा पांडे यांची ही हिंदी कविता आहे. जगात जीवन सर्वात महत्त्वाचे आहे. अध्यात्म मानणारे लोक आत्मा अमर आहे असे सांगतात, तर विज्ञाननिष्ठ लोक हीच भावना थोड्या वेगळ्या शब्दात व्यक्त करतात. ते म्हणतात, जीवन हा आपला मार्ग शोधते हे समयातीत सत्य आहे. याच जीवनाच्या अमर्याद शक्तीची जाणीव आपल्यातही आहे. हीच भावना आशा पांडे या गीतातून व्यक्त करत आहेत. गात आहेत अरविंद देशमुख. जिंदगी एहसास है, आप में विश्वास है. ऐकूया अरविंद देशमुख यांना. जिंदगी एहसास है, आप में विश्वास है. सागरों से खेलते आंधियों में झूमते, ज्वार भावों के छिपा कर चांद को भी चूमते. हर लहर है आह उनकी, हर किनारा पास है. जिंदगी एहसास है, आप में विश्वास है. कल न जाने चांद तारे इस धरा से दूर होंगे. गीत गाते आज सुंदर मूक ये नुपुर होंगे. दीप जलता हो हृदय में, तिमिर में भी लाश है. जिंदगी एहसास है, आप में विश्वास है. सोच लो चलना तुम्हें है, सूर्य से मिलना तुम्हें है. सोच लो चलना तुम्हें है, सूर्य से मिलना तुम्हें है. फूल कांटे क्या गिनोगे, राह पर खिलना तुम्हें है. तुम धरा को प्यार बांटो, गगन को भी आस है. जिंदगी एहसास है, आप में विश्वास है. आप में विश्वास है, आप में विश्वास है. फारच छान. रसिक हो, आत्ताच आपण जीवनाच्या मर्याद शक्तीचे रूप बघितले. जीवनाच्या याच शक्तीने निसर्गात कितीही अकराविकार रूप घेतले तरीही त्याला आपल्या समावून घेऊन शांत करण्याची क्षमता पृथ्वीमध्ये असते. परंतु त्यासाठी तिलाही त्रास सहन करावा लागतो. या सगळ्या निसर्गदत्त घटनांचे रूपकात्मक विश्लेषण कवयित्री आशा पांडे यांनी समर्थपणे केले आहे. वैशाली पाटील यांच्या स्वरात आपण ऐकूया. माझीच पापणी ही बरसून आज गेली,
स्वप्नात पेटलेली फुलवात शांत केली. ऐकूया वैशाली पाटील यांना. माझीच पापणी माझीच पापणी बरसून आज गेली स्वप्नात पेटलेली फुलवात शांत केली स्वप्नात पेटलेली फुलवात शांत केली माझीच पापणी आहेत दाटलेले ढग अंबरी विखारी आहेत दाटलेले ढग अंबरी विखारी माझी धरातयाना पोटात घेत गेली माझीच पापणी के कावली कधीची के कावली कधीची के कावली कधीची मनमोर गात आहे के कावली कधीची मनमोर गात आहे येतास पावसाळाती अंतरात गेली ती अंतरात गेली माझीच पापणी शोधून हारले मी शोधून हारले मी शोधून हारले मी माझे नदी किनारे शोधून हारले मी माझे नदी किनारे हाक अंतरेची गगनात आज गेली हाक अंतरेची गगनात आज गेली गगनात आज गेली गगनात आज गेली माझीच पापणी
वा, अप्रतिम, खूपच सुंदर प्रस्तुती झाली. आता आपण ऐकूया कवयित्री उज्ज्वला अंधारे यांची एक गझल. सहचराबरोबर संपूर्ण आयुष्य अतिशय समाधानाने व्यतीत केल्यानंतर सहचराबरोबरच्या क्षणांची परत आठवण करून देणारी समर्थ लेखणी आहे उज्ज्वलाताई अंधारे यांची. गात आहेत अरविंद देशमुख. स्वप्नाळलेल्या त्या क्षणांना मी कसा विसरून जाऊ, आनंदाच्या त्या फुलांना मी कसा विसरून जाऊ. ऐकूया अरविंद देशमुख यांना. स्वप्नाळलेल्या त्या क्षणांना मी कसा विसरून जाऊ, आनंदाच्या त्या फुलांना मी कसा विसरून जाऊ. माथ्यावरचा कुमकुमटिळा कंकणांचा नाद आता, माथ्यावरचा कुमकुमटिळा कंकणांचा नाद आता. आयुष्याच्या त्या वळणाला मी कसा विसरून जाऊ, मी कसा विसरून जाऊ. स्वप्नाळलेल्या त्या क्षणांना मी कसा विसरून जाऊ. आश्वस्त त्या निवांतपणाला प्रेममय बरसात होती. आश्वस्त त्या निवांतपणाला आश्वस्त त्या निवांतपणाला आश्वस्त त्या निवांतपणाला प्रेममय बरसात होती. जीवे भावे ओवाळणीती मी कसा विसरून जाऊ, मी कसा विसरून जाऊ. स्वप्नाळलेल्या त्या क्षणांना मी कसा विसरून जाऊ. रे पहाट ऐन दुपारी, ऐन दुपारी, ऐन दुपारी, दुपारी. रे पहाट ऐन दुपारी, आनंद घनाच्या आनंद सरी. रे पहाट ऐन दुपारी, आनंद घनाच्या आनंद सरी. देव साक्षी त्या क्षणांना मी कसा विसरून जाऊ. स्वप्नाळलेल्या त्या क्षणांना मी कसा विसरून जाऊ. आनंदाच्या त्या
विसरून जाऊ मी कसा विसरून जाऊ मी कसा विसरून जाऊ मी कसा विसरून जाऊ. फारच छान. आपण आता कवी विलास देशकर यांची एक रचना घेऊन येतो आहोत. भोळ्या शंकराला कोण जाणत नाही. तो कोणत्याही भक्ताला इच्छित वरदान देण्यासाठी प्रसिद्ध आहे. हीच भावना एक भक्त घेऊन येत आहे. गात आहेत दीपक तांबेकर आणि सहकारी. भोले बाबा जो कर दो इशारा काम बन जाएगा यूं हमारा. दीपक तांबेकर आणि सहकारी यांना आपण आता ऐकूयात. भोले बाबा भोले बाबा जो कर दो इशारा जो कर दो इशारा जो कर दो इशारा भोले बाबा जो कर दो इशारा जो कर दो इशारा जो कर दो इशारा काम बन जाएगा यूं हमारा. दैत्य रावण पे तुमने कृपा की तुमने कृपा की तुमने कृपा की शक्ति अपनी उसे दान में दी. हो रहम सबका चमके सितारा चमके सितारा चमके सितारा काम बन जाएगा यूं हमारा. भोले बाबा जो कर दो इशारा जो कर दो इशारा जो कर दो इशारा काम बन जाएगा यूं हमारा. सारे देवों का तू देवता है तू देवता है तू देवता है भोले बाबा ये सबको पता है. भोले बाबा ये सबको पता है खड़ा एक किस्मत का मारा किस्मत का मारा किस्मत का मारा काम बन जाएगा यूं हमारा. भोले बाबा जो कर दो इशारा जो कर दो इशारा जो कर दो इशारा काम बन जाएगा यूं हमारा. भोले बाबा जो कर दो इशारा जो कर दो इशारा जो कर दो इशारा. वाह, अप्रतिम. कवी विलास देशकर देखील या सभागृहात उपस्थित आहेत. दीपक तांबेकर यांनी भोले बाबाची जी प्रार्थना केली, नक्कीच त्यांचं काम बनेल यात शंका नाही. आता आपण गुरुचरणी आसरा मागणारी, कोणतेही काम करण्यास तयार असलेली, परंतु गुरु परीक्षा घेत आहेत याचे ज्ञान नसलेली, तरीही गुरुवर प्रचंड निष्ठा असलेली ही महिला भेटली होती कवी विलास देशकर यांना. घेऊन येत आहेत नरेंद्र माथुरकर. गुरु राया रे का माझा असा अवहेर रे. ऐकूया नरेंद्र माथुरकर यांना. गुरु राया रे का अवहेर रे का माझा
गुरुराया रे का अवहेर रे का माझा असा अवहेर रे तुझे मंदिर घर माहेर रे का माझा असा अवहेर रे गुरुराया रे गुरुराया रे कानादेसी मजसी थारा दूर लोटीसी कापा मारा सडा रांगोळी काढीन आणि केर रे तुझे मंदिर घर माहेर रे का माझा असा अवहेर रे गुरुराया रे गुरुराया रे देना प्रभु रे मजसी निवारा संसाराचा नको पसारा सुखी होईन रे खाऊन मी प्रेमाची भाकर रे तुझे मंदिर घर माहेर रे का माझा असा अवहेर रे गुरुराया रे गुरुराया रे तुझ्या मंदिरी चारी प्रहर भक्तिरसाचा येई पूर तुझ्या नामाचा करीन मी जागर करीन मी जागर रे तुझे मंदिर घर माहेर रे का माझा असा अवहेर रे गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया रे. आपण गुरूंचं स्तवन ऐकलं आणि भक्ताची आर्तता देखील ऐकली. आता आपण जाणार आहोत कारंजा लाडला गुरु मंदिरात. कारंजा लाडाच्या परिसरातून ड्रायव्हिंग करीत असताना गुरु मंदिराच्या सान्निध्यात गेलेले बालपण, आई वडिलांनी बांधलेले यज्ञ कंकण या साऱ्या भूतकाळातील आठवणीत रमलेले असताना केदार अभ्यंकर यांच्या मुखातून गुरुप्रेरणेने जी शब्दरचना प्रसवली तेच हे गीत घेऊन येत आहेत विनय बाळ. आपण त्यांना आतापर्यंत तबल्यावर ऐकलं, आता प्रत्यक्ष त्यांच्या मुखातनं हे आपण गीत ऐकणार आहोत. लाडाच्या कारंजाला जातो, लाडाच्या कारंजाला जातो जातो, लाडाच्या कारंजाला जातो. सद्गुरुचरणी आशिष घेतो, सद्गुरुचरणी आशिष घेतो, दिगंबरा मी गातो,
यज्ञसमयी गुरुचरणाशी, यज्ञसमयी गुरुचरणाशी, गुरुचरणाशी यज्ञसमयी गुरुचरणाशी बांधून कंकण हाती माय बाप अनुभवतो, माय बाप अनुभवतो दिगंबरा मी गातो जातो लाडाच्या कारंजाला जातो. सद्गुरुचरणी आशीष घेतो, सद्गुरुचरणी आशीष घेतो दिगंबरा मी गातो, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा मी गातो जातो कारंजाला जातो गातो, दिगंबरा मी गातो जातो कारंजाला जातो. जाऊन आलात कारंजाला? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरु महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळाला असेल. आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटल्या गीताकडे वळतो आहोत. आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता होते आहे केदार यांनी गायलेल्या या भक्तिगीताने. विठ्ठलाला भक्त आपल्या घरी येण्याची विनंती करतो आहे. ये रे बा विठ्ठला. ऐकूयात केदार आणि सहकारी यांना. तर ऐकूया ये रे बा विठ्ठला. भक्त बोलावतो आहे विठ्ठलाला आपल्या घरी. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला.
आत्मिक प्रेमाची उभारली करी. संपली सारी मीपणाची शिरजोरी, कुडी आत्मिक प्रेमाची उभारली करी. कुडी माझी आता जर्जर म्हातारी, कुडी माझी आता जर्जर म्हातारी. शक्य नाही आता पंढरीची वारी, शक्य नाही आता पंढरीची वारी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. आठवून मूर्ती तुझी, आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. मी सुदामा तू माझा सख्या हरी. आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. मी सुदामा तू माझा सख्या हरी. भक्तगण जमतील भिवरे चातिरी, भक्तगण जमतील भिवरे तातिरी. खंत माझ्या नसण्याची जाणवेल थोडी तरी, खंत माझ्या नसण्याची जाणवेल थोडी तरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. यात्रा शेवटची, यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. 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 नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तिरी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तिरी. ओझे कसलेही नाही आता शिरी, ओझे कसलेही नाही आता शिरी. ओझे कसलेही नाही आता शिरी. घे मला कुशीत हे श्रीहरी, घे मला कुशीत हे श्रीहरी. घे रे बा विठ्ठला, घे रे बा विठ्ठला, घे रे बा विठ्ठला माझ्या हरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी, सडा हा शिंपला भक्तीचा दारी. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी, ये रे बा विठ्ठला
विठ्ठला माझ्या घरी ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला माझ्या घरी ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला माझ्या घरी ये रे बा विठ्ठला. नमस्कार श्रोते हो. आमच्या या कार्यक्रमाद्वारे नवीन मराठी गाणी रसिकांपर्यंत पोचावीत या भावनेने आमच्यातील उणीवांकडे दुर्लक्ष करून मराठी गाण्यांना प्रोत्साहन देण्याचा जो निर्णय आपण सगळ्यांनी घेतला त्याकरिता मी आपल्या सर्वांचेच आभार मानते. तसेच ज्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम शक्य झाला नसता असे स्नेहल तांबेकर, आभा सारगावकर, दीपशिखा पाथरकर, मुकुंद घाटे, मुकुंद पांडे, प्रशांत पाथरकर व संजय वानखेडे आणि सायंटिफिक सोसायटी सभागृहाचे पदाधिकारी आणि इथे उपस्थित पत्रकार मंडळी या सगळ्यांचेच मनापासून आभार मानते. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर त्यांनी राग मानून न घेता त्यांचेही आम्ही ऋणी आहोत हे लक्षात घ्यावे.